मग एक निवेदन आलं, कदाचित त्या निवेदनाच्या आधारावर सरकार जर हे मागे घेत असेल की अध्यक्ष महाराज या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये. माझं निवेदन आहे, मी कबूल करतो. धंदा करणं, व्यवसाय करणं काही चूक नाही आणि व्यवसाय करूनच मी राजकारण करतो हे मी छाती ठोकून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापिही देणार नाही, कारण काहीच नाहीये मागे घेण्याला. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो. मंत्री हे विधेयक मागे घेण्याची अनुमती का मागताय माझ्या लक्षात येत नाहीये. एकीकडे आपण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आणि वनमंत्री एक कार्यक्षम नेते आहे, अनुभवी नेते आहे. वन विभागाचा कारभार या अगोदरही त्यांनी सांभाळला आहे. मला फक्त भूमिका समजून घ्यायची आहे की अध्यक्ष महाराज हे विधेयक का आणलं. तर अध्यक्ष महाराज काही मोठ्या शहरांमध्ये कोणतीही परवानगी न घेता झाडं तोडण्याची स्पर्धा लागली, कोणतीही परवानगी घ्यायची नाही. मग 1964 कायद्यामध्ये फक्त 1000 रुपयापर्यंतचा दंड होता आणि मग तिथं असणारा एखादा वन RFO हा अध्यक्ष महाराज 200 रुपये दंड आणि तो पूर्ण प्लॉट रिकामा करून अध्यक्ष महाराज त्याच्यावर मग मात्र तो त्याच्या स्कीम्स करायचा. म्हणून मग अनेकांनी अशी मागणी केली की हा दंड 1000 रुपयापर्यंत करू नका. मग साधारण त्याचा एक अभ्यास झाला. अभ्यासामध्ये असं ठरलं की 64 मधला 1000 रुपयाचा दंड आज बाजारभावाने किती व्हायला पाहिजे, तो 50 पट म्हणजे 50,000 रुपये. माझी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की हा कायदा लोकांनी अवैधपणे वृक्ष तोडू नये. हे खरं आहे की मॅन इज अ सोशल ॲनिमल, इथून मॅन इज अ सेल्फिश ॲनिमल होतोय. पण ज्या वसुंधरा मातेनी त्याचं पालन पोषण केलं तिचंही आपल्यावर काही कर्ज आहे. मग एक निवेदन आलं, कदाचित त्या निवेदनाच्या आधारावर सरकार जर हे मागे घेत असेल की अध्यक्ष महाराज या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये. पण या कायद्यामध्येच दुरुपयोग करता येणार नाही अशी इंटरनल सुरक्षा आहे. काय आहे की झाड तोडणे याची डेफिनेशन काय केली आपण. झाड तोडणे याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी, झाड जागण्यासाठी त्याच्या बुंद्याभोवतालची साल कोरणे किंवा झाडाची साल काढणे. त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडल्या तर 50,000 रुपये दंड होईल, तर अध्यक्ष महाराज फांद्या तोडल्याने कुठेही दंड नाही. फांद्या तोडता येतात, पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आजही तोडता येतं, फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं, एवढाच नियम आहे. तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही. आता माझं मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल, माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम 50,000 पेक्षा 1,00,000 वाढवण्याचा निर्णय केला असेल तर माझी मागे घ्यायला अनुमती आहे. पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापिही देणार नाही, कारण काहीच नाही आहे मागे घेण्याला. मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे विधेयक मागे घेण्याचं काय कारण आहे हे त्यांनी सुस्पष्टता सांगावी. अन्यथा अध्यक्ष महाराज सुधारित 1,00,000 रुपयापर्यंत आणायचं असेल तर ठीक, किंवा ज्या जिल्ह्याच्या लोकांनी हे निवेदन दिली तेवढा जिल्हा मायनस करा ना, आमचा आक्षेप नाहीये. मला माहिती आहे की निवेदन कोणी दिलं ते एकाच कारणाने आहे की त्यांना त्या खैराची झाडं तिथं कापायला अनुमती पाहिजे. आता तेवढं पुरतं मर्यादित तो जिल्हा मायनस करा, पण पुणे का मायनस करताय, नाशिक का मायनस करताय. पण ज्याचा सुधीर भाऊ तुम्ही कोकणातल्या खैराचा उल्लेख केलात, मी नम्रपणे एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की ते खैर आमच्याच मालकीचे, फॉरेस्टचे नाही. आणि म्हणून आमच्या मालकीतले खैर तोडण्याकरता जे 1986चा फॉरेस्ट ऍक्ट आहे त्या फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती पण झाली मला वाटतं 2023 साली वगैरे, त्याप्रमाणे आम्ही त्याचे दोषी ठरतो. दंडाला पात्र ठरतो, शिक्षेला आम्ही पात्र ठरतो. त्याला नाना तऱ्हेच्या साक्षी, नाना तऱ्हेच्या त्रासाला आणि नाना तऱ्हेच्या कारवाईला आम्हाला सामोरं जावं लागतं. आमचा माल तोडण्यापर्यंत ठीक आहे, वाहतुकीपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यापासून आम्ही लिक्विड तयार करतो, त्याच्यापासून आम्ही कात तयार करतो. जो खातामध्ये माझी स्वतःची फॅक्टरी आहे,
माझं निवेदन आहे, मी कबूल करतो, धंदा करणं व्यवसाय करणं काही चूक नाही आणि व्यवसाय करूनच मी राजकारण करतो हे मी छाती ठोकून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांनी ते निवेदन दिलेलं होतं. नंतर आम्ही मंत्रालयामध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये 4-4 बैठका देखील घेतल्या. आम्ही आग्रह केला की आम्हाला अशा पद्धतीनं ह्याचा जो फिनिश प्रोडक्ट तयार करतो, आम्ही बाय प्रोडक्ट तयार करतो, त्याच्या वाहतुकीला पास नको. आणि मला वाटतं नवीन ड्राफ्ट येईल त्यावेळेला सुधीर भाऊंच्या काही सूचनांचा उल्लेख आणि नवीन आपली चर्चा झालेली त्याचा उल्लेख होऊन ते विधेयक येईल. आणि म्हणून सुधीर भाऊ हे विधेयक मागे घेण्याकरता म्हणून सभागृहानं मंत्र्यांनी मागितलेली ते परवानगी आम्ही आमच्या वतीनं अनुमती देतोच, पण सभागृहानं सुद्धा अनुमती द्यावी अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. हे विधेयक मर्यादित आहे. 1964 मधलं हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये जो दंड 1000 होता, सेम विधेयक जसंच्या तसं 1000 वरून 50,000 रुपये झालं. एवढंच हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये काही नवीन निर्बंध आले का? कोणतेही नवीन निर्बंध आले नाही. या विधेयकामध्ये डेफिनेशन बदलली आहे का? डेफिनेशन बदलली नाही. म्हणजे 64 पासून 2025 पर्यंत जो कायदा आहे त्या कायद्याच्या कोणत्याही शब्दामध्ये बदल न होता फक्त दंड वाढवला. पण एक गोष्ट खरी आहे, भास्करराव म्हणाले की 1000 रुपये दंड होता तेव्हा भरणं सोपी होतं, कारण त्या 1000च्या मर्यादेत होतं, त्यामुळे तिथं जायचं 20 रुपये द्यायचे 25 रुपये द्यायचं सोपी होतं. जेव्हा 50,000 दंड झाला तेव्हा मात्र सर्वांना लक्षात आलं की आता अडचणी वाढू शकतात. आणि म्हणून मी जसं अगोदर सांगितलं की अशा विशिष्ट भागावर काही अडचणी असतील तर तो भाग कायद्यामध्ये तुम्हाला डिलीट करता येतो. पण अध्यक्ष महाराज सरसकट अशी सूट दिली तर यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग कदाचित काही लोक असा प्रश्न करतील तर 64 मध्ये तर कायदाच होता, तो आजपर्यंत आहे. आता जर आपण कायदा मागे घ्यायचा असेल तर माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, एक तर त्यांनी एक छोटी समिती करावी किंवा एक बैठक आयोजित करावी. आणि मी सुद्धा सुरुवातीलाच सांगितलं यावर चर्चेत भाग घेताना की काही विशिष्ट भाग सोडायचा असेल तर सोडता येईल, पण सरसकट जर तुम्ही कायदा मागे घेतला तर त्यातून होणारे परिणाम आपण काही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये तिथं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, तेवढे जिल्हे डिलीट करू शकतो. तो अधिकार आपल्याला सरकार म्हणून आहे, ते जिल्हे डिलीट करायला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण तेवढ्या 2-3 जिल्ह्यांसाठी साऱ्या महाराष्ट्राला सूट दिली तर यातून मात्र एक चांगला प्रघात आपण निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात आपण एक बैठक आयोजित करावी आणि सुधारणा करून पुन्हा निश्चितपणे आपल्याला वनराईचं रक्षण करणं जबाबदारी आहे, ती आपल्याला नवीन रूपात आणता येईल का एवढं तपासा. खाजगी मालकीची झाडे आणि सरकारी झाडे हे 2 भाग आहेत. आता ज्याला हॉर्टिकल्चरच्या स्वरूपामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची झाडं लावली गेली, फणसाची झाडं लावली गेली आणि त्या ठिकाणी त्याला ट्रिमिंग करावे लागते, प्रोनिंग करावे लागते, ट्रिमिंग करावे लागते. म्हणजे फांद्या तोडाव्या लागतात, तर पुढच्या कालखंडामध्ये चांगला मोर येण्याकरता काही फांद्या तोडणे गरजेचं असतं. आणि या डेफिनेशनमध्ये फांद्या तोडणे सुद्धा झाड तोडण्यासारखं आहे. बुंद्याच्या भोवती रिंग काढणं, साल काढणं किंवा इंजेक्शन मारून झाडाला मारणं, या अशा सगळ्या गोष्टी आहेत. ही या ठिकाणी कोणाला सवलत देण्यासाठी हा जो प्रस्ताव मागे घेत नाही. या बाबतीमध्ये सुधारित विधेयक कॅबिनेटच्या मान्यतेनं सादर करण्यात येईल. म्हणजे मंत्रिमंडळासमोर या पुढच्या घडणाऱ्या बाबी निश्चितपणे चर्चेला आणल्या जातील. आणि जसे म्हणजे नागरी भागामध्ये एखाद्या ठिकाणी झाड तोडण्याची गरज असेल तर त्याला ट्री अथॉरिटी आहे, त्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाची जी समिती आहे ती त्यांच्याकडे अर्ज केला, ती व्यवस्थित रक्कम घेऊन तेवढंच झाड तोडायला मान्यता देतात. या ठिकाणी एखाद्या माणसाने झाड तोडलं तर 50,000 रुपये ही अति झाली होती. म्हणजे लिटरली एखाद्या अज्ञानी माणसाने जर आपलं स्वतःच्या शेतावर तर झाड तोडलं तर झाड तोडल्यानंतर ते 50,000 रुपये कुठून आणेल तो. म्हणजे म्हणून लक्षात आलं का त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टता यावी.